इस न्यूज के प्रायोजक हैं अफजान जूस एंड फालुदा, पेंटर चौक, बीजापुर वेस्ट, सोलापूर। लोकसभेचं मतदान चालू असताना अनेक अडचणी या ठिकाणी ज्या ठिकाणी मतदार डिलीट म्हणून आलं आहे, त्यांच्याकडे मतदार कार्ड आहे, त्यांच्याकडे आधार कार्ड आहे, ते रहिवासी इथले असून त्यांचं डिलीटमध्ये आलं आहे। मतदान करायला त्यांनी तीना म्हणजे मतदानापासून त्यांना लांब ठेवण्याचं काम हे निवडणूक आयुक्त करत आहे। यासाठी ताबडतोब पर्याय इलाज करून त्या लोकांना मतदान करण्यासाठी पर्याय कायदा करायला पाहिजे, कारण तिथं डिलीट म्हणले तर कोण माहीत आहे, ते बिलोला माहीत नाही काय नाही, डिलीट कसा आला, माणूस इथंच राहत आहे, त्याचं सगळं फॅमिली राहते, फॅमिली सगळं नंबर आला आहे, मग डिलीट हे काय, हे चुकीचं आहे ना सर। यासाठी तातडीने तुम्ही लक्ष देऊन त्या लोकांना जे मतदानापासून जे लांब आहेत त्या लोकांना मतदान करण्यासाठी अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब तातडीत सेवा करावी। नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे मतदानाला? नागरिकांचा उत्सव प्रतिसाद जास्त, लोकांची इच्छा आहे की आम्हाला मतदान करायचं म्हणून, पण त्यांना अशी अडचण निर्माण व्हावी। अनेक लोकांची नावं तिकडे काढल्यात, नावात फरक केलेला आहे, यासाठी रांग फार मोठ्या पण रांगा लागल्यात, सकाळीपासून रांगा लागल्यात, पण मतदानाचं जे काम करणारे लोक ते सुद्धा फार स्लो गतीने काम करतात। लवकर काम करायला पाहिजे, कारण लोक उन्हात थांबल्यात, त्यांना त्रास व्हायला आहे। ज्येष्ठ नागरिक तातडीची कारवाई करून त्यांच्यावर काय मार्ग काढून निवडणूक आयुक्तांनी तातडीची बैठक घेऊन प्रशासनाने काय उपाययोजना केली आहे का उन्हापासून वाचण्यासाठी? काही ठिकाणी मठ मारलं, काही ठिकाणी मारलेलं नाहीये, पण गर्दी जास्त असल्यामुळं नूरुद्दीन उस्मान मुल्ला, समाजसेवक नई जिंदगी। आज लोकसभाचं जो इलेक्शन होत आहे या सगळ्या उमेदवारांना मनापासून शुभेच्छा। लोकशाही राज्यामध्ये मतदानाचा जो अधिकार आहे तो चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सगळे लोक बजावत आहेत। सकाळी 6:30 वाजल्यापासूनच हजार लोकांच्या रांगा सगळ्याच बूथसमोर आहेत, म्हणजे मतदानामध्ये उत्साह आहे। मात्र क्रिटिकल अडचण अशी आहे की सगळ्याच बूथावर मेजॉरिटी काही लोकांकडं आता म्हणजे कार्ड आहे, स्लिप आहे, मात्र आजचे BLO जे लोक आहेत ते डिलीटेड मारलेले आहे, जे ते स्थलांतरित झाले म्हणून दाखवलं आहे, काही ठिकाणी मयत झाले म्हणून दाखवलं आहे। त्याच्यामुळं सकाळपासून आतापर्यंत नॅशनल बूथ असेल, पंसील बूथ असेल, आयडियाचं बूथ असेल, भारत उर्दू स्कूलचं बूथ असेल, या बूथवरून साधारणतः 1201 लोक मतदानाची स्लिप असताना देखील ते मतदान न करता वापस गेले। याला जबाबदार प्रशासन राहील। BLOनं घरात बसून यादी तयार केली का घरात बसून डिलीट मारलं आहे हे BLOला माहीत। आता इथल्या संबंधित अधिकाऱ्याने म्हटल्यानंतर संबंधित अधिकारी म्हणतात तर तो आमचा भाग नाही आहे, तो BLOचा भाग आहे। तर संबंधित प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि त्यावर योग्य ती कारवाई।